इचलकरंजी शहराचं पाणी रोखण्यासंदर्भात होत असलेल्या वक्तव्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे। शहरातील बंद प्रोसेस उद्योग, कामगारांचे प्रश्न आणि वाढता सामाजिक तणाव याबाबत मनसेच्या शिष्टमंडळानं प्रांताधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन सादर केलं। प्रशासनानंही या विषयाची गंभीर दखल घेण्याचं आश्वासन दिलंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना इचलकरंजी शहराच्या वतीनं प्रांताधिकारी कार्यालयावर धडक देत शहराचं पाणी रोखण्यासंदर्भातील वक्तव्याविरोधात निवेदन सादर करण्यात आलं। या निवेदनामध्ये इचलकरंजीतील प्रोसेस उद्योग अनेक दिवसांपासून बंद असल्यानं निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी, वस्त्रोद्योगावर अवलंबून असलेल्या हजारो कामगारांचे प्रश्न आणि शहरातील वाढता सामाजिक तणाव त्याकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं। मनसे शहराध्यक्ष रवी गोंदकर यांनी पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त व्हावी ही शहरातील नागरिकांचीही भूमिका असल्याचं स्पष्ट केलं। मात्र प्रदूषण मुक्तीच्या नावाखाली उद्योग, कामगार आणि नागरिकांना वेठीस धरणं योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच प्रदूषण नियंत्रण मंडळ, महानगरपालिका आणि संबंधित प्रशासनानं वेळेत प्रभावी उपाययोजना केल्या असत्या तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, अशी टीकाही त्यांनी केली। मनसे जिल्हा सचिव प्रतापराव पाटील यांनी शहराचं पाणी रोखण्यासंदर्भात वक्तव्य करून सामाजिक तणाव निर्माण करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली। 4 लाख जनतेच्या पाणी प्रश्नांची खेळ करण्याचा कोणाचाही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला। दरम्यान प्रांताधिकाऱ्यांनी हा विषय गंभीर असून प्रशासन योग्य ती दखल घेईल असं आश्वासन मनसेच्या शिष्टमंडळाला दिलंय।